राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। तो देखिए, मुंबई से आपको सीधी तस्वीरें दिखा रहे हैं जहां पर महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री बन चुके हैं देवेंद्र फडणवीस, जिन्होंने शपथ ले ली है और उसके साथ ही हस्ताक्षर भी किए गए। तो महाराष्ट्र को नए मुख्यमंत्री मिल चुके हैं और वो मुख्यमंत्री है, उनका नाम है देवेंद्र फडणवीस। देखिए, लगातार ये कहा भी जा रहा था कि देवेंद्र फडणवीस ही होंगे महाराष्ट्र के नए मुखिया, और देखिए अब उन्होंने शपथ ग्रहण कर लिया है। और सबसे बड़ी बात कि धैर्य, कहा जाता है ना कि बुरे वक्त में धैर्य, हमेशा यहाँ पर धैर्य के साथ में काम लेना चाहिए, और ठीक वैसा ही हुआ क्योंकि डिप्टी सीएम मुख्यमंत्री बने, उसके बाद में डिप्टी सीएम का पद बेमन से उन्होंने स्वीकार किया था, लेकिन मन लगाकर 2024 में चुनाव प्रचार किया और 132 सीटों पर बीजेपी ने जीत हासिल की थी, जिसके बाद ये जीत महाराष्ट्र के और उसके साथ ही तमाम जो बीजेपी के दिग्गज नेता है उनकी वजह से मिली थी, जिसके बाद अब देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री बन चुके हैं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने, तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी
एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
तो देखिए अब ये सीधी तस्वीरें जहां पर आप देख सकते हैं कि अजित पवार डिप्टी सीएम की शपथ लेते हुए यहां पर नजर आ रहे। से पहले एकनाथ शिंदे ने डिप्टी सीएम पद की शपथ ली और अजित पवार ये 6वीं बार डिप्टी सीएम पद की शपथ ग्रहण करते हुए नजर आए। तो ये तस्वीरें जहां पर आप देख सकते हैं कि किस प्रकार से सबसे पहले देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री पद की शपथ ली, उसके बाद एकनाथ शिंदे आए और अब अजित पवार, जिन्हें पुष्पगुच्छ देकर अब उनका अभिनंदन भी किया जा रहा है। तो देखिए ये तस्वीरें आपको दिखा रहे हैं जहां पर देख सकते हैं कि किस प्रकार से माननीय राज्यपाल अजित महोदय, पवार ने डिप्टी सीएम पद की आता शपथ ली है। शपथविधी कार्य